मला असं वाटतं की तुमचं पण एक विजन आहे मुंबईला घेऊन. अनेक मुद्दे तुम्ही फार खोलात जाऊन मांडता. अभ्यासू वृत्ती तुमची नक्कीच या आधी देखील आम्ही पाहिलेली आहे आणि या विषयांच्या मांडणीमधून देखील ती अधिक अधोरेखित झाली असं म्हणायला हरकत नाही. आता आपण अनेक लोकांना भेटताय, गल्लीबोळ्यात जाताय, त्यांच्या समस्या जाणून घेताय आणि तुमचं म्हणणं आहे की तुमचं सरकार म्हणजे ज्यावेळी महायुतीचं सरकार येईल, तुम्हाला अपेक्षा आहे की ते येईल. तुम्ही हं. ठासून सांगताय की येणार आहे तुमचं सरकार. जी, जी. महापौर कोणाचा बसणार तेही सांगून टाका ठासून. मी त्या मी त्या वरच्या नेत्यांच्या फळीमध्ये नाही. हा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे. म्हणून मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. हा अधिकार त्यांचा आहे. मात्र जर तुमचं सरकार आलं तर मुंबईकरांसाठी मुंबई ही बेटर प्लेस करण्यासाठी आणि त्यांच्यावरचा कराचा भार जो आहे तो कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न कराल असं तुम्ही ठासून सांगू शकता का? 100% करू शकतो आणि तसं हे सगळं शक्य आहे. बघा, आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा जातो, कंजेशन, ते कंजेशनवर पण टॅक्स लावणारे लंडनसारखं शहर आहे. पण त्यांना ते द्यावंसं का वाटतं? कारण का बाकी सगळं त्यांची व्यवस्था आहे. म्हणून त्यांना कंजेशन टॅक्स द्यायला काही वाटत नाही. ठराविक वेळेनंतर तुम्ही लंडनमध्ये आलात तर तुम्हाला आजही कंजेशन टॅक्स द्यावा लागतो लंडनमध्ये. पण पण तो का द्यावा, मी असंच विचारलं तिकडच्या स्थानिकांना. त्यांना काय वाटत नाही, कारण का त्यांना त्यांच्या बाकीच्या व्यवस्थेमध्ये ते एवढे खुश आहेत की ठराविक टॅक्स आमच्यावर आला म्हणून काय आमची काय हरकत आहे असातला भाग नाही, पण तो टॅक्स नसावा आमचं असं म्हणणं आहे. लंडन वेगळं आहे, मुंबई वेगळं आहे. हे सगळं जे काही टॅक्सेशन आहे ते आटोक्यात आणू शकतो आपण. टॅक्सेशन बघा, मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी असल्यामुळे माझा हा आवडतीचा विषय आहे. फायनान्स म्हणजे मी बजेट, देशाचा बजेट असू दे किंवा राज्याचा बजेट असू दे किंवा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया म्हणूनच मी असू दे. कराचा विषय हा जाणीवपूर्वक हां, या कारण ठिकाणी का मांडला. हे सगळं होऊ शकतं. तुम्हाला एका बाजूला इन्कम तुम्ही वाढवलं, एका बाजूला तुम्ही एक्सपेंडिचर कमी केलं, तर तशी तुम्हाला लोकांवर टॅक्सचं बर्डन टाकणं हे तुम्हाला पर्याय नाही म्हणून तुम्ही ते टाकता ना. जर तुम्हाला इन्कम सापडलं, एक्सपेंडिचर कमी झालं, तर तुम्ही टॅक्सचं बर्डन का टाकाल लोकांवर? मग तुम्हाला इन्कममधूनच ते जनरेट होत आहे. हा जसं म्हणतात ना, कुठला इकॉनॉमिस्ट एकदा म्हटला होता की इकॉनॉमिक्स इज अबाउट स्टार्टिंग फ्रॉम ABC, एंडिंग ॲट XYZ विदाउट ओमिटिंग अ लेटर. कुठेतरी ई नाही आहे, कुठेतरी जी नाही आहे, कुठेतरी एम नाही आहे, असं इकॉनॉमिक्स चालत नाही. इकॉनॉमिक्स ABCD हे सगळं XYZ पर्यंत गेल तर ते तुमचं चक्र व्यवस्थित बसतं.